सो मुलांची नावं ठेवताना एक्झॅक्टली काय पाहिलं पाहिजे? हां. आता नाव आपण सिलेक्ट करताना काही लोक पत्रिका बघून सिलेक्ट करतात, काही लोक फक्त न्यूमरोलॉजीनुसार हां. सिलेक्ट करतात. पण माझी बघायची पद्धत अशी आहे की बाळाचं नाव ज्यावेळेस आपण पहिल्यांदा सिलेक्ट करतो, त्यावेळेस आपण कुंडलीमध्ये जो सर्वात जास्त स्ट्रॉंग ग्रह आहे हां. तो बघायचा आहे, किंवा 5, 9, 11 या ह्या राशींचे स्वामी किंवा ह्या राशी आपल्याला पाहायच्या आहे. ओके. त्यापैकी कोणता स्ट्रॉंग आहे किंवा कोणता पॉझिटिव्ह आहे त्यानुसार आपल्याला बाळाचं नाव हं. सुचवायचं आहे. आता जनरली लोक काय करतात की पंचांग पाहतात, पंचांगमध्ये चंद्रावरून नाव हां. सुचवतात. पण तोच जर चंद्र तुमचा 6, 8, 12 मध्ये जर बसलेला असेल हं. तर तुम्हाला खूप म्हणजे त्या बाळाला किंवा त्या मुलाला भविष्यात खूप त्रास होतो. चंद्र जर षष्ठात बसलेला असेल तर त्याला कष्ट वाढतात. मुलं जर लहान असतील तर आज त्यांना नाही कळत हां. मेडिटेशन, पण इन फ्युचर त्यांनी ध्यान केलं पाहिजे, जेणेकरून तो चंद्र त्यांना सकारात्मक बदल देईल. फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. हां. पण जास्त करून जर तुम्ही 5, 9 आणि 11 ह्या स्थानांवरून जर बाळाचं नाव ठेवलं तर भविष्यात त्याला त्याच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, त्याचं करिअर घडण्यासाठी, त्याचं भाग्योदय होण्यासाठी, त्याचं समाजात वर्चस्व वाढण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी खूप फायद्याच्या पडतात. म्हणजे ओके. तुम्हाला खूप वेगवेगळ्या ज्योतिषांकडे जायचं, खूप वेगवेगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे वेळ येत नाही तुमच्यावर.